श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांना प्रसाद अर्पण करत असतो किंवा कोणत्याही आराध्य दैवताला आपण नैवेद्य अर्पण करत असतो, तेव्हा बाहेरील विकतच्या पदार्थांपेक्षा जेव्हा आपण स्वतःच्या हाताने बनवलेला प्रसाद अर्पण करत असतो, या गोष्टीला आध्यात्मिक शास्त्रात आणि भक्ती मार्गात सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने लाडू वळता किंवा प्रसाद बनवता, तेव्हा त्या प्रक्रियेत तुमचा भाव उतरलेला असतो. बाहेरील मिठाई ही व्यावसायिक हेतून म्हणजे नफ्यासाठी बनवलेली असते आणि घरातील प्रसादात माझ्या स्वामींसाठी मी हे प्रेमानं बनवत आहे हा सात्विक विचार असतो. अध्यात्मात अन्नापेक्षा त्यामागचा भाव देवाला अधिक प्रिय असतो. आपल्या हातांच्या बोटांमधून सतत ऊर्जा प्रक्षेपित होत असते. म्हणजे जेव्हा आपण लाडू वगैरे वळत असतो, मोदक बनवत असतो, जेव्हा आपण प्रत्यक्ष हाताने लाडू वळतो, तेव्हा आपल्या मनातील श्रद्धा आणि नामस्मरणाची सकारात्मकता जी स्पंदन आहेत त्या अन्नामध्ये उतरत असतात. हाताने केलेल्या कामात प्राणशक्ती सामावलेली असते, जी यंत्राद्वारे किंवा त्रयस्थ व्यक्तीने बनवलेल्या अन्नामध्ये नसते. त्याच्यामुळे आपल्या हाताचा प्रसाद स्वामींना खूप प्रिय असतो. घरामध्ये प्रसाद बनवताना आपण स्वच्छता, आंघोळ आणि शुद्ध वस्त्र परिधान करून केलेला असतो. आपण वापरलेले तूप, पीठ, साखर, मीठ उत्तम दर्जाचं किंवा कष्टाच्या पैशातून घेतलेलं असतं. बाहेरील अन्नामध्ये भेसळ असती आणि त्याच्यामध्ये म्हणजे अजून कोणत्या बऱ्याच वाईट ह्या गोष्टी असू शकतात, ज्या म्हणजे नैवेद्यासाठी निषिद्ध असतात आणि त्या त्याच्यामध्ये वापरलेल्या असतात. त्याच्यामुळे तो नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा आपण घरात सात्विक पद्धतीने जे बनवत असतो ते स्वामींना अर्पण करायचं. घरी प्रसाद बनवताना आपण सहसा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो. स्वामींचं नाव आपल्या तोंडात असतं. त्याच्यामुळे या प्रसादाचं रूपांतर प्रसादात न राहता महाप्रसादात होत असतं आणि अन्नावर संस्कार हे त्याच्या गुणधर्मात बदल घडवून आणत असतात. आता जेव्हा आपण स्वतःच्या हाताने लाडू वळत असतो, त्यामुळे लाडू वळताना आपलं लक्ष त्या पूर्ण कार्यावरती असतं आणि ज्यामुळे एक प्रकारची ध्यानस्थ स्थिती निर्माण झालेली असते. तो प्रसाद तयार करताना आपण मनातल्या मनात स्वामींशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या चरणी लीन होत असतो. वैयक्तिक संवाद, भक्ती घट्ट करतो. स्वहस्ते बनवलेल्या प्रसादातून सात्विक लहरींचं प्रक्षेपण जास्त प्रमाणात होत असतं. प्रसाद ग्रहण करणाऱ्यालाही शांती आणि समाधान मिळत असतं. मी माझ्या स्वामींची सेवा करत आहे या भावनेतून काम केल्यामुळे मीपणा गळून पडत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर बाहेरचा प्रसाद हा जिभेची चव भागू शकतो, पण स्वतःच्या हाताने बनवलेला प्रसाद स्वामींच्या चरणी आत्म्याचे अर्पण असतो. आपल्या आत्म्याचे अर्पण असतो. स्वामींना 56 भोग नको, तर तुमच्या हातानं माखलेलं प्रेमाचं 2 घास हवेत. म्हणूनच शक्य असेल तेव्हा स्वतःच्या कष्टाने आणि हाताने बनवलेलं पिठलं भाकरीचा नैवेद्य देखील स्वामी एक्सेप्ट करत असतात आणि ते स्वीकारत असतात. बाहेरील महागड्या मिठाईपेक्षा ते श्रेष्ठ असतं, कधीही उत्तम असतं. त्यामुळे घरचा नैवेद्य दाखवा, स्वतःच्या हाताने बनवलेलं स्वामींना नैवेद्य भरवा. श्री स्वामी समर्थ.